आणि हा बघा, हा आपला शेरू. माझी पूजा वगैरे करून झाली, छान आरत्या वगैरे करून झाल्या आणि मी ही प्लेट इथं ठेवली आणि त्याच्यामध्ये ती तुपाची फुलवात जळते. तर तो मस्तपैकी डायनिंग टेबलवर बसून असं त्या दिव्याकडे बघत होता. मी पूजा करते तेव्हा त्यालाही टीका लावते, मी मंत्र पुष्पांजली म्हणत होते म्हणून व्हॉइस ओव्हर देते. तर बराच वेळ म्हणजे ती निरंजन जोपर्यंत चालू होती तोपर्यंत आपला शेरू असंच त्या दिव्याकडे बघत राहिला. आणि जेव्हाही मी पूजा करत असते तर तो माझ्या पायांच्या भोवतीच असा टेबलच्या देव्हाऱ्याच्या अवतीभोवतीच तो घुटमळत असतो. हे बघा किती छान मस्त त्याने इथे बसून घेतलं आणि कसं देवांचं निरीक्षण करतोय. बाय द वे, हे टोपली ठेवलेलं अभिषेक पात्र आहे. मी सध्या रोजच पूजा करत असताना शिवलिंगावर एकीकडे अभिषेक चालू असतो. 1 लोटा पाणी मी शिवलिंगावर अभिषेक करते. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. घरामध्ये मी एकटी होते आणि असंच विचार करत होते की काय काय पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, याची गरज आहे, त्याची गरज आहे, हे हवंच होतं. अशा खूप सगळ्या गोष्टी मला असं वाटलं की हे पाहिजेच बुवा, नाही का. परंतु तुमच्यापैकी बऱ्याच जणी किंवा माझ्या रिअल लाईफमध्ये जे मला पर्सनली ओळखता, जे माझे जवळचे लोक आहे, त्यांना माझ्याकडे बघितल्यानंतर, माझी लाईफस्टाईल बघितल्यानंतर असंच वाटत असेल ना की हिची लाईफ किती परफेक्ट आहे किंवा किती छान जीवन ही जगते. आणि ऑफकोर्स टचवूड खरोखर जगते. परंतु मग मी विचार केला की हे जे आहे ना की माणसाच्या गरजा कधी संपतच नाही. म्हणजे किती आलं आपल्याकडे, सगळं ऐशोआरामाच्या सगळ्या वस्तू आपल्या घरात असल्या, आपल्याला मनासारखं जे जेव्हा जसं जिथे पाहिजे तिथे आपण खाऊ शकू, सगळं ए टू झेड जे आलं सगळं, घर गाडी वगैरे वगैरे, भाड्याचं का असे ना, पण चांगलं घर, चांगली लाईफस्टाईल, तरीसुद्धा आपल्याला काहीतरी हवंच असतं. म्हणजे आपल्या ज्या गरजा आहे ना त्या कधी संपतच नाही. पण मग जेव्हा आपण अशा लोकांचा विचार करतो ना की ज्यांच्याकडे काहीच नसतं, आणि खरं सांगते मी तुम्हाला, यात परमेश्वराचीच कृपा म्हणेल की जेव्हाही मला माझ्याकडे काय नाही असे विचार येतात, तर दुसऱ्या क्षणाला माझ्या डोक्यात ते लोक येतात ज्यांच्याकडे खरंच काही नाही. म्हणजे इवन त्यांच्याकडे राहण्यासाठी घरसुद्धा नाही. आपण बाहेर पडतो, इवन नाशिकमध्ये सुद्धा बघू शकतो आपण ही गोष्ट, जिकडे तिकडे फ्लायओव्हर खाली, ब्रिजेस खाली फॅमिलीज राहत असतात. नवरा बायको मुलं, त्यांचे सिनियर सिटीजन पण असतात, ज्यांच्याकडे डोक्यावर छत नसतं. इवन बनवून खायला त्यांना गॅस स्टोव चूल ते सुद्धा काही नसतं. म्हणजे ते अक्षरशः विटा वगैरे लावून कुठल्या काड्या कुड्या गोळा करून त्याच्यावरती बनवून ते खाता. अंथरायला काही कपडे नसतात आणि त्यांना अशीच झोप लागते. त्यांना गादीची गरज पडत नाही, त्यांना झोपेच्या गोळ्यांची गरज पडत नाही, झोप येण्यासाठी काही योगा मंत्र तंत्र करण्याची गरज पडत नाही. ते असेच पडले की झोपी जातात. ते पण तर जीवन जगताना. मग अशा लोकांचा विचार करते आणि मग मला असं वाटतं की नाही बॉ, आपलं लाईफ तर खूप बेटर आहे. आणि थँक्यू परमेश्वरा, आपण हे ग्रॅटिट्यूड ठेवलं पाहिजे. जेही आपल्याला परमेश्वराने दिलं आहे ना, जे पण दिलं आहे त्याच्यासाठी आपण खरोखर देवाचे धन्यवाद म्हटलं पाहिजे की तुझ्यामुळे मला हे सगळं मिळालेलं आहे असं. इवन आता मुलांचं कसं असतं, मुलांना आपण किती सगळ्या गोष्टी पुरवल्या तरी ते थोडेफार रडके असतातच की असं तसं. किंवा मग शिक्षण शिकत असताना जे काही त्यांचं फ्रेंड सर्कल असतं, मग ते कम्पेअर करतात की माझ्या फ्रेंडकडे हे, माझी फ्रेंड 4 व्हीलर घेऊन येते कॉलेजमध्ये, की माझ्या फ्रेंडकडे अमुक अमुक फोन आहे, की तिच्या बर्थडे पार्टीला तिने एवढे पैसे खर्चले, असं थोडं असतं. आता करीना आपली तशी लहानच आहे, कधी ती असं म्हणते ना, तेव्हा मग मी तिला सांगते की बेटा, आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे खूप आहे त्यांच्याकडे नाही बघायचं. आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे कमी आहे किंवा आपल्याकडे जे आहे ते पण ज्यांच्याकडे नाही आहे, अशा पण तर मुली असतील कॉलेजमध्ये, तुझ्या क्लासमध्ये, त्यांचं लाईफ बघायचं आणि देवाला धन्यवाद म्हणायचं की परमेश्वरा तू जेही दिलं आहे. असंच मी मुलीलाही सांगत असते. फार क्वचित कधी कोणाच्या बर्थडे पार्टीला गेली तर मग ती असं शेअर करते माझ्याशी, तेव्हा मी तिला सांगते. परंतु आता एकटी होते तर माझ्या पण डोक्यात असेच विचार चालू होते, जे आपण काही नीड, म्हणजे म्हटलं ना, नीड या कधी संपत नाही. ते आपल्या मान्यावर आहे की आपण आहे त्यात समाधानी राहायला शिकलं ना, मग माणूस सुखी राहतं. तर माझ्या डोक्यात विचार आले, म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करू. आणि ऑफकोर्स की तुम्ही पण ॲग्री कराल मी हे जे काही बोलते ते. आज तर आज सॅटरडे आहे आणि आज मी काही शूट केलं नाही. आत्ता दुपारचे 3 वाजत आले
आणि आज ना माझ्या पाठची जी माझी बहीण आहे सुषमा, जी की कॉलेजला लेक्चरर आहे, आरोहीची मम्मी, तिच्या जेठचा दशक्रियाविधीचा कार्यक्रम होता आणि मला तो अटेंड करायचा होता, पण लिटरली मी ते विसरून गेली. 9:30ला मला आठवण झाली. मग मी आईला कॉल केला, आईला विचारलं की कार्यक्रम किती वाजेपर्यंत असतो, कारण गंगेवर असतो. तर आई बोलली की 10 वाजेपर्यंत, आणि अर्ध्या तासात शक्यच नव्हतं मला तिथे पोहोचणं. तर मिस झालं. आता मी बहिणीलाच फोन करते की 13व्याला येऊ की आता ह्या 2-3 दिवसात दारावर तर जाऊन यायला पाहिजे ना. तर आता तिच्याशी बोलते आणि मग ती जसं गाईड करेल माझी बहीण तसं मी करेल. बाकी प्रशांतजी आणि प्रतीक सिन्नरला गेले. शेरू महाराज आपला गॅसच्या ओट्यावर छान असं एकदम असा क्यूट झोपी गेला आहे. आणि माझा चालला आहे आपला टाईमपास. म्हणजे आत्तापर्यंत मी व्हिडिओ एडिट केला, तो अपलोडला टाकला आणि मग हे शूट केलं. सोसायटीमध्येच ब्लाऊज स्टिच करायला टाकलं आहे, ते घ्यायला चालली. तर मी आज खूप दिवसानंतर काय केलं मी तुम्हाला दाखवते. ढँटाडा, तुम्हाला अक्षरशः हसू येईल. तर इतकी पातळ आली आहे माझी वेणी की त्याला काहीच अर्थ नाही. मध्येच चांगले होता, मध्येच खराब होता. खूप पातळ झाले माझे केस. प्लीज तुमच्यापैकी कोणाला काही माहीत असतील केस दाट होण्याचं तर मला सांगा. असं वाटतंय अशा वेणीत जाऊ की नको जाऊ. तिला माझी वेणी बघून अक्षरशः हसायला येईल की काय केस आहे बा. पण ठीक आहे, चला, खूप गरम होतं त्याच्यामुळे. तर ते स्टिच झालेलं ब्लाऊज घेऊन येते आणि मग स्वयंपाकाला लागते. माझ्या बिल्डिंगच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये टाकले स्टिच करायला. तर 2 टाकले, तर एक झालं स्टिच करून, दुसरं बाकी आहे. म्हणजे मी मापाला नेलं होतं ते मी घेऊन चालली. योगिता आधीच बोलली होती की मी आधी एकच शिवेल, मी ते तुम्ही घालून बघा, कारण फर्स्ट टाईम तिच्याकडे स्टिच करते ना. मग फिटिंग मेन बसणं खूप गरजेचं असतं ब्लाऊजचं. तर मग ती बोलली होती एक स्टिच करेल, मग ते तुम्ही घालून बघा, मग ते जर तुम्हाला आवडलं तर मग मी दुसरं. तर मग आता एक झालं आहे स्टिच करून, तर मी घातलं, व्यवस्थित बसलं. थोडंसं काय म्हणतात त्याला, करेक्शन करायचं आहे तर ती करेल आणि मग दुसरं शिवल्यानंतर दोन्ही घेऊन जाईल. आणि घरी आले तर मटण आणलेलं होतं, कुकरमध्ये मटण शिजायला टाकलं. आणि हे बघा, इथे मी मसाला फ्राय करते. आणि हो, मसाला मी माझ्या बहिणीकडून आणला आहे, बबला अक्काकडून. काही मैत्रिणींनी तिच्याकडून घेतला पण आहे बऱ्याचदा. तर खूप सुंदर, खूप चव टेस्ट असलेला मसाला, तरंग पण खूप छान येते. तर तोच मसाला मी इथे मटणच्या भाजीला वापरलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमेंट करा, मी तुमच्याशी नंबर शेअर करेल. आणि हे बघा, इथे मटण मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि भाजीला छान अशी उकळी येऊ दिली आणि अतिशय टेस्टी झाली होती मटणची भाजी. तुम्ही व्हेजही बनवलं याच्यामध्ये हा मसाला वापरून, कुठलंही व्हेज भाजी जरी बनवली तरी ती तितकीच टेस्टी लागणार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करू आणि हे इथे घेतलेलं आहे मला वाढून 2 छोट्या साईजच्या एकदम पातळ पातळ ज्वारीच्या भाकरी, मटणची भाजी आणि कांदा. मीठ जरा जास्तच पडलं, मी एवढं नाही वापरणार. कांद्याला लावायला हवं आहे मला, भाजीवर नाही घ्यायचं आहे, कारण भाजीमध्ये परफेक्ट असणार आहे याची मला गॅरंटी आहे. या जेवायला. शेरू ते झुरळ आहे, शी खातोय शेरू. अरे 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 अरे, मारलं का? व्हेरी गुड, मारून टाकलं ना, खाऊ नको. शेरूला एक झुरळ सापडलं आहे, मारून टाकलं आहे त्याला. खाणार आहे की काय माहीत नाही मला. आता तो त्याच्या पायांच्या मध्ये आहे. तर ठीक आहे, मेलं शेरू, ते शेरू मेलं आहे ते. अरे मेलं नाही बाबा. आणि अर्ध्या रात्री मी वॉशरूमला जायला उठले तेव्हा बघितलं तर शेरू बेडरूममध्ये नाही आहे. म्हणून मी त्याला बघायला आली तर हे बघा, मस्तपैकी तो डायनिंग टेबलवर देवांच्या समोर झोपला आहे. आणि का कुणास ठाऊक, शेरूला आपल्या खूप असं देवाच्या सानिध्यात राहायला आवडतं. नेहमी मी बघते तो देवाजवळ असतो. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. इथं ह्या बॅग्स पॅक आहे. ह्या बॅग्स प्रतीकच्या आहे. आणि आता दुपारचे 2:30 वाजत आले. मी सकाळपासून काहीच शूट केलेलं नाही, कारण की माझा मूड नव्हता. आणि आता तो जायला निघतोय. तो चालला आहे परत मुंबईला आणि माहीत नाही आता परत कधी येईल. व्हिडिओमध्ये हाय गाईज, 2 days अगो तुम्ही मला बघितलं की मी आलो होतो, पण मी सत्यनारायण पूजा आहे आणि थोडेसे काम होते त्यासाठी आलेलो. नाव आय हॅव टू गो बॅक. सो मी चाललोय मुंबईला. अँड मला थोडंसं वाईट वाटतंय, कारण की मला मम्मीची खूप आठवण येत असते जेव्हा मी नसतो इथे. शेराची पण मला आठवण येते खूप. सो आय एम लिव्हिंग नाव. थँक्यू. शेरू ह्या बेडवर हे खेळण्याबरोबर खेळत होता. खेळणं खाली पडलं म्हणून त्याने पण खाली उडी मारली
आणि इतका खेळला की तिथेच झोपी गेला. आजचा व्हिडिओ खूपच छोटासा आहे. आशा करते की तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर.